कालाय तस्मै नमः. आषाढ मास भाग 4. एकदा सरस्वती नदी तीरावर महर्षी व्यास एवढे चिंतामग्न विचारमग्न झाले होते. ते विचार करत होते. बालवयापासून आपण ब्रह्मचर्य पाळलं, शास्त्राचे अध्ययन केलं, ग्रंथरचना केली, अखंड विद्याव्रत स्वीकारलं, सामान्य जनांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली, त्याच्यासाठी कष्ट केले. अखंड कार्यरत बुद्धी, सतेज ब्रह्मचिंतन करणारी सामर्थ्य संपन्न आहे. तरीही मी आत्मकाम नाही, तृप्ती संतोष वाटत नाही. उलट हृदय खिन्नतेनं भरून येतं. स्वतःच्या असंतुष्ट हृदयाचा शोध घेत स्वतःशीच असा विचार करीत असताना महर्षी नारदांचे आगमन झाले. त्यांची आदरपूर्वक पूजा अभिवादन व्यासांनी केलं. नारदांनीही त्यांचे कुशल विचारले. तेव्हा व्यास म्हणतात, हे मुनिवर्य, परोक्ष ज्ञान अपरोक्ष साक्षात्कार मी प्राप्त केले, तरीही काहीतरी अभावाच्या जाणीवेने हृदयाची तळमळ होते आहे. आपण अंतरसाक्षी, दृष्टीला गुह्य स्पष्ट दिसणारे आपणच माझ्या हृदयातील अंधार दूर करावा. तेव्हा महर्षी नारद म्हणतात, न तथा वासुदेवस्य महिमा ही अनुवर्णिता. हे व्यास महर्षी, आपण सर्व काही केलं, खूप मोठं महान कार्य केलं, पण भगवंताच्या निर्मल कीर्तीचे महिम्याचे वर्णन केले नाहीत. भगवंताच्या प्रसादाशिवाय सर्व ज्ञान अपुरे आहे. तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, असं आपल्याला रामदाससुद्धा आत्ता सांगतायत. व्यास महर्षे, तुम्ही सहज प्राप्त समाधीमध्ये मग्न व्हाल, त्यावेळी भगवंताच्या अचिंत्य लीलांचे स्मरण करा. सगळं माहिती आहे त्यांना, पण ते झालं नाही, हातून घडलं नाही आहे. आणि मग काय करा, सर्व जग आनंदाने भारून टाकणारी, जीवांचे दुःख दूर करणारी, पापांचा नाश करणारी भगवंताची कथा प्रकट करा. भगवंताची चित्ताकर्षक अद्भुत कथा, या कथांच्या श्रवणाने नामस्मरणाने सर्व जनांचे कल्याण आणि मंगल होईल. बघा, एवढं लेखन कार्य केल्यानंतर, वाङ्मय संपादन केल्यानंतर, वाङ्मयाची निर्मिती केल्यानंतरही नारदांनी उपदेश काय केला की भगवंताच्या निर्मल चरित्राचे कथन हेच तुम्हाला मनःशांती मिळवून देईल. म्हणून आपण कितीही अभ्यास केला, कितीही ज्ञान मिळवलं, तरी अंतरंगामध्ये भगवंताचं चिंतन मात्र सतत केलं पाहिजे. हे आपल्याला याच्यावरनं दिसतं. भगवंताची चित्ताकर्षक, मना वेधून घेणारी अद्भुत कथा, या कथांच्या श्रवणाने नामस्मरणाने सर्व जनांचं कल्याण होईल. नारदांची ती प्रासादिक वाणी ऐकता ऐकता व्यासांची भावसमाधी लागली सुद्धा, आणि भगवत भक्तीचे दिव्य भाव त्यांना स्फुरू लागले. नारदांकडून मिळालेल्या स्फूर्तीच्या हळूवार वायुस्पर्शाने 12 पाकळ्या उमलल्या, म्हणजे 12 स्कंधांचे भागवत रूपी कमल उमलले. श्रीमद भागवत कथा, जी आजही अनेक भाविकांच्या अंतःकरणे मोहून टाकतात. आपल्याला माहिती आहे, ठिकठिकाणी भागवत बसले. श्रीमद भागवताची कथा ऐकायला सप्ताह ऐकायला सकाळी दुपारी असे अनेक भक्तजन जात असतात. आणि प्रत्येकाला त्या ज्ञानातून काही ना काहीतरी ज्ञानाचा अंश मिळत असतो, काहीतरी प्रेरणा मिळत असते, मन मंगलिक आणि पवित्र होत असतं. आणि म्हणून सगळं देहभान विसरून हे भक्ती याच्यातून निर्माण झालेली असते. अंतःकरणं मोहून जातात, हृदयी अनुराग भक्ती निर्माण होते, तहान भूकही हरपते, देहाचाही विसर पडतो. सारखा मी जो देह आपण जपत असतो त्याचाही विसर पडतो. वैराग्य आणि बोध हे मोक्षमार्गाचे 2 द्वारपाल वश होतात.
वैराग्य आणि बोध. वैराग्य कसं स्वीकारायचं, वैराग्य स्वीकारलं की आपल्याला मोक्षाचा बोध, मोक्षाकडे कसं जायचं याचा बोधही होतो. अंती निजानंदाचे स्वरूपाचे अढळ स्थान प्राप्त होतं. स्वरूप जाणून घेणं हा आपला भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. या स्वरूपाची ओळख झाली की आपण मोक्षमार्गाला लागतो. ते या भागवत कथेनी होतं. ही भागवताची फलश्रुती आहे. यामुळे धर्मचक्र परिवर्तनाचे कार्य होते. म्हणून आषाढ लागला, श्रावण लागला की भागवत कथांना प्रारंभ होतो. भाद्रपदामध्ये भागवत कथा वाचल्या जातात आणि असंही वर्षभर भागवत कथा चालूच असतात. की त्यामुळे काय त्याचं ध्येय काय आहे की धर्म परिवर्तनाची कथा सतत लोकांनी ऐकली पाहिजे. म्हणजे त्यांचं धर्माविषयीचे विचार सतत जागृत राहतील. धर्माचा उद्धार करणाऱ्यांना व्यासांची प्रेरणा व आशीर्वाद सदैव असतोच असतो. अशा या जगद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. अशी ही आषाढी पौर्णिमा, व्यास पौर्णिमा खूप जागरूकपणे विचार करून आपण साजरी करूया. भारतीय संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन, वितरण व आचरणात आणण्याचा संकल्प या दिवशी करूया. गुरूंना समर्पित होऊया. म्हणजे खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होईल. आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? फक्त पौर्णिमाच नाही साजऱ्या केल्या, आमच्याकडे अमावस्येचंही तितकंच महत्त्व आहे. आणि आषाढी पौर्णिमा जशी व्यासपौर्णिमा म्हणून साजरी करतो तशी आषाढी अमावस्याही साजरी केली जाते. तिला दीप अमावस्या असं नाव आहे. तितकीच महत्त्वाची आहे. का? कारण घरोघरी दीपपूजा केली जाते. 4 महिने सतत आपण व्रत करत असतो. त्या प्रत्येक वेळा दीप लावला जातो. दीप प्रज्वलित झाल्याशिवाय कुठलीच पूजा, कुठलंच व्रत, कुठलाच उपवास सुरू होत नाही. म्हणून प्रत्येक सुरुवातीला प्रथम दीप प्रज्वलन केलं जातं. कारण त्याच्यातून आपल्या आत्मोन्नतीला सुरुवात होते. आपल्या जीवनात अंधार संपवून उजेडाचे साम्राज्य पसरवणाऱ्या दिव्याला, तेजाला वंदन करून, दिवा म्हणजे फक्त ज्योत नव्हे, त्या ज्योतीतून मिळणारं तेज, तेलाचा दिवा असो की तुपाचा दिवा असो, त्याच्यातून तेज मिळत असतं. लाईट आणि ट्यूबनी तेज मिळत नाही असो. मग त्या तेजाला वंदन काय करायचं? तर आत्मतेज जागृत करायचं. त्या तेजामुळे आपण अंतर्मुख होतो. दीपाला नमस्कार करताना आपण अंतर्मुख होतो आणि आपल्यामधलं असलेलं आत्मतेज आपल्याला जागं करता येतं, जागृत करता येतं. प्रकाशाची पूजक असलेली आपली संस्कृती. कारण आपण रोज समई लावतो, निरांजन लावतो, पणत्या लावतो, आकाशकंदील लावतो, दिवाळी साजरी करतो. दिवाळी, दीपांची आवली लावून आपण दिवाळी साजरी करतो. आणि अनेक प्रकारचे दिवे आपल्याला प्रकाश देऊन ज्ञानमार्गाकडे नेतात. दीप म्हणजे मी आत्ता सांगितलं की तेज आहे आणि हे तेज, आत्मतेज जागृत करण्याचं ज्ञान आपल्याला देतं. म्हणजे अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी आपल्याला दीप प्रज्वलन केलंच पाहिजे. आणि म्हणून ही दीप अमावस्या साजरी केली पाहिजे. त्याची मग अशा या दिव्याची जी आपल्याला मोक्षमार्गाकडे नेतात, ज्ञानमार्गाकडे नेतात, आपलं सगळं जीवन उजळून टाकतात, त्याची पूजा करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. भारत, आपण कुठे राहतो? भारतात. भारत, भार म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण होणं. तेजातच रममाण होणारा म्हणजे तेजस्वी असणारा हा देश म्हणून याला भारत देश असं म्हटलं जातं. भारत राष्ट्र म्हटलं जातं. संस्कृती आपली प्रकाशाची पूजक आहे. प्रकाश, उष्णता, तेज, जीवन देणाऱ्या सूर्यासारख्या मोठ्या दिव्या, सर्वात मोठा दिवा कोणता? तर सूर्य, जो आपल्याला सतत प्रकाश देतो, न चुकता, न विसरता, कधीही सुट्टी न घेता. म्हणून सर्वात मोठा दिवा म्हणजे सूर्य.
आणि त्याच्यापासून ते छोटे आपल्या निरांजनापर्यंत हे सगळे दिवे आपल्याला तेज देत असतात. सर्व दिव्य तेजाची शक्तींची ही शक्ती, प्रकाशाची शक्ती खूप महत्त्वाची आहे. हे आपण विज्ञानातही शिकलेलो आहोत, पण ते आपण व्यवहारात मात्र विसरून जातो. काय दिवा रोज लावायचा आणि काय समय काय त्या दिव्याची पूजा करायची, असे काही विचार आपल्या मनात येतात, कारण आपल्याला त्याच्यामागचं ज्ञान मिळालेलं नाही. आपण फक्त जाऊ दे. तर असं आहे, प्रकाशामुळे काय काय होतं? प्रकाशामुळे आपलं कर्म वाढतं. बघा, सूर्याचं तेज उन्हाळ्यात खूप मिळत असतं आणि आपण दिवसभर काम करत राहतो, कितीतरी काम करतो, पण आपण थकत नाही. पण तेच पावसाळ्याच्या दिवसात सूर्याचं तेज नसतं, सूर्याचा खूप प्रकाश आपल्याला मिळत नाही, त्याची तेज, त्याची उष्णता, त्याचा प्रकाश हे आपल्याला मिळत नाही. पण ते कमी मिळतं आणि मग आपण म्हणतो, नाही बाई, हे दिवस ना फार उदासवाणे वाटतात, बरोबर कामच उरकत नाही. थंडीत तेच होतं, प्रकाश न मिळाल्यामुळे आपण कार्यरत होत नाही. म्हणजेच काय, तर हा प्रकाश आपल्याला कार्यरत करतो. प्रकाशामुळे आपलं कर्म वाढतं. तेल व तुपाचे दिवे लावल्याने हवा शुद्ध होते. तुम्ही एक निरीक्षण करा की संध्याकाळी आपण समई लावली, निरांजन लावलं किंवा आणखीन काही दिवा लावला, तर आपल्याला त्याच्याभोवती कधी डास, चिलटं दिसत नाही. तेल आणि तुपाचे दिवे लावल्याने हवा ही शुद्ध होते. आणि अशा या दीपपूजेमध्ये नैवेद्य काय दाखवायचा ते सुद्धा सांगितलं आहे. कसला नैवेद्य दाखवायचा? तर आघाडा, दुर्वा ही औषधी वनस्पती पूजेसाठी वापरायची. याच्या औषधी उपयोग आपल्याला माहिती आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे, जे अत्यंत पौष्टिक आहेत आणि पचनाला हलके आहेत, अशा या नैवेद्यातून दीपपूजा पूर्ण करायची. म्हणजे किती विचारपूर्वक सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत बघा. दीपपूजेतसुद्धा आपल्या आरोग्याचा, आहाराचा, विहाराचा, हवेचा, परिणामाचा सगळा विचार केलेला आहे. आणखीन दीप हे काय आहे? तर ब्रह्मचर्याश्रमाचं ते प्रतीक आहे. म्हणजे कसं? दीप म्हणजे काय? अज्ञान, उजेड, प्रकाश. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानरूपी दीप तेवला की आपल्याला उजेड मिळतो. त्याचा प्रकाश आणि उजेड तो मिळवायचा आणि तो दुसऱ्याला द्यायचा. म्हणजे आपण तेवत राहायचं आणि दुसऱ्याला प्रकाशात द्यायचा. हा निरपेक्ष वृत्तीचा संस्कार ब्रह्मचर्याश्रमामध्ये आपल्याला पाळायचा. ब्रह्मचर्याश्रमामध्ये काय करायचं? संपूर्णतः ज्ञान मिळवायचं आणि त्याचा त्याग गृहस्थाश्रमात करायचा, त्याचा उपयोग गृहस्थाश्रमात करायचा, त्याचा उपयोग पुढच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना उपयोगी पडण्यासाठी करायचा. याला ब्रह्मचर्याश्रम म्हणतात. म्हणून दीप हे ब्रह्मचर्याश्रमाचं प्रतीक आहे की स्वतः अविरत जळत दुसऱ्याला प्रकाशमय करायचं. नंतर दीपपूजेला घरातील सगळे दिवे उजळायचे, घासायचे, पुसून स्वच्छ करायचे. अगदी छोट्याशा निरांजनापासून पणती, दिवली, समई, खूप प्रकारचे दिवे आपल्याकडे असतात. हे सगळे घासायचे. काय होतं? त्यांच्या घासण्याने काय होतं? ते उजळले. वेगवेगळे चांदीचे, तांब्याचे, पितळ्याचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिवे आपल्याकडे असतात. त्यांची जशी मलिनता आपण काढून टाकतो ना, ते स्वच्छ करताना आपल्या मनाची मलिनताही आपण दूर करायला शिकतो. कारण विचार तो असतो की उजळायचं आहे, उजळायचं आहे, उजळायचं आहे. याच्यावर माझं मन पण उजळायचं आहे आणि त्यामुळे आपलं मालिन्य जे आलेलं आहे, उत्साह येतो ना की अगदी हे करायचं, हे करायचं, हे करायचं, उत्साह राहतो. त्यामुळे आपलं मनही उत्साह होतो आणि मालिन्य नष्ट होतं. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रकाशपूजा करतो. म्हणजे कसं? संध्याकाळी शुभंकरोती कल्याणम रोज आपण म्हणतो, आरोग्यम धनसंपदा ते आपण मिळवतो. रोज नित्यनेमाने ही गोष्ट आपण करतो. घरातून अग्निहोत्र करून सकाळ संध्याकाळ आपलं वातावरण आपण स्वच्छ शुद्ध ठेवतो. शुभकार्याची सुरुवात करताना दीपप्रज्वलन आपण करतो. दिवाळीत तर 4 दिवस नुसता दीपोत्सव चाललेला असतो. माघ आणि कार्तिक मासात दीपदान सांगितलेलं आहे. दीपपूजेचं महत्त्व त्यावेळी आपल्याला कळतं. श्रावणात दर रविवारी आणि रथसप्तमीला सूर्योपासना ही सुद्धा दीपपूजाच आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं की सूर्य हा सर्वात मोठा दिवा कुठला आहे? तर सूर्य. त्याची पूजा आपल्याला सांगितलेली आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत अग्निसाक्षीनेच सगळे संस्कार केले जातात. म्हणजे तेजाची
पूजन आपल्याकडे सांगितलेले आहे, तेजाची आराधना आपल्याकडे सांगितलेली आहे. कारण जन्म झाल्याबरोबर घरात दिवा लावला जातो आणि मृत्यू झाल्यानंतरही अंत्यविधी झाल्यानंतर शवाच्या जागेवर दिवा ठेवून त्याला जणू मोक्षाचा मार्ग हा दिवा दाखवत असतो. 10 दिवस तो तेवत ठेवला जातो. असा सद्गुणांच्या प्राप्तीचा, वासनाक्षयाचा, इंद्रिय जयाचा, कृतज्ञतेचा आणि पूजेने तेजस्विता देणारा आषाढ महिना याला शतशः नमन करून कृतज्ञ होऊया. भारतीय संस्कृती अमर रहे.